रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. चतुश्लोकी भागवत. श्री भगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं तदङ्गं च ग्रहाण विदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. वृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मना अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. नवमस्कंद अवतरणिका. नवमस्कंद अध्याय प्रथम. वर्णिला वैवस्वत पुत्र सुद्युम्न मनुचे 5 पुत्र उत्तम पृषदाद्री द्वितीयात. तृतीयात चवन ऋषी विवाहित झाला सुकन्येशी नाभाग अंबरीश कथेशी निवेदिली चतुर्थात. दुर्वासा दुःख निवृत्ती पंचमात सांगितली ती इक्ष्वाकू मांधाता सौभरी कथा ती षष्ठात. त्रिशंकू हरिश्चंद्र कथा सप्तमी सगरचरित्र अष्टमी भगीरथ कथा नवमी गंगावतरण. श्रीरामलीला दशमी एकादशी. इक्ष्वाकू वंश बेल द्वादशी निमी वंश त्रयोदशी चतुर्दशी चंद्रवंश. रुचिक जमदग्नी परशुराम. पंचदशी कथा उत्तम. षोडशी क्षत्रिय संहारण वंश विश्वामित्राचा. क्षत्रवृद्ध रजी राजवंश. सप्तदशी कथा सुरस ययाती चरित्र अष्टादशास. 19 वैराग्य त्याचे. पूर्व दुष्यंत भरत कथा. विसोत्तमी निवेदिता भरतवंश रंतिदेव कथा 21 पांचाल कौरव मगधवंश. 22व्यात सुरस अनुद रय्यू तुर्वसू यदुवंश 23व्या माझी. विदर्भ वंश वर्णन 24व्यात केले कथन. ऐसा नवमस्कंध पूर्ण. पुढे दशम पूर्वार्ध. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज ज्येष्ठवद्य सप्तमी शके 1946. ज्येष्ठवद्य सप्तमी आणि अष्टमी
वारकऱ्यांच्या दृष्टीने 2 महत्त्वाच्या तिथी आहेत. सप्तमीच्या दिवशी जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान करते आणि पंढरपुराकडे मार्गक्रमण करू लागते. आजच्या दिवशी त्या ठिकाणी तोच सोहळा त्या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे उद्या आळंदीला माऊलींच्या दर्शनाने, आणि तो अजान वृक्ष आहे त्या ठिकाणी, सुवर्ण पिंपळ आहे, त्याची म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यानंतर तो हललेला दिसतो, म्हणजे माऊलींची आज्ञा झाली आणि म्हणून त्या आज्ञेनंतर आळंदीची सुद्धा पालखी उद्या त्या ठिकाणून प्रस्थान करत असते. त्यामुळे आजचा आणि उद्याचा दिवस हे दोन्ही आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता आपल्या दृष्टीने या नवमस्कंदामध्ये अगोदर जसं सांगितलं त्याप्रमाणे सूर्यवंश आणि चंद्रवंश आणि त्यातील अनेक राजे, त्यांचा पराक्रम यांचं पूर्ण वर्णन या नवमस्कंदामध्ये दिलेलं आहे. त्यामधला रामाचा जो सूर्यवंश होता तो आपण पूर्णपणे पाहिला. त्यामध्ये शेवटी आपण जनकाचा सुद्धा पाहिला. जनकाच्या नंतर मग मिथिला नगरी, सीतेचा जन्म, ह्या सगळा भाग आपण पाहिला. आता आज जो आहे तर चंद्रवंशाचं वर्णन आपल्याला पाहायचं आहे. या चंद्रवंशामध्ये कोणकोणते राजे झाले, त्यांचा पराक्रम काय, आजच्या पूर्ण या अध्यायामध्ये पुरुरवा हा जो राजा होता त्याच्याच पराक्रमाचं वर्णन या ठिकाणी आहे. आणि पुरुरव्याचं आणि उर्वशीचं काय महत्त्व आहे आपल्या पूर्ण धर्मामध्ये हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. शुक उवाच अथात श्रूयतां राजन् वंशसोमस्य पावनः यस्मिन् नैलादयो भूपाः कीर्त्यन्ते पुण्यकीर्तयः. आता मी तुला चंद्राच्या पावन वंशाबद्दल सांगतो. या वंशामध्ये पुरुरवा इत्यादी मोठमोठे राजे होऊन गेले, जे पवित्र कीर्ती आहेत आणि आपल्या पराक्रमाने हे सगळं भूमंडळ ज्याने गाजवलेलं आहे त्यांच्याबद्दल आता मी सांगतो. आता थोडक्यामध्ये ते सांगतात, सहस्रशीर्षः पुसो नाभी हृदय सरोरुहात जातस्यासी सुतो धातुर अत्री पितृसमो गुणैही. म्हणजे पितामह असणारे, म्हणजे ज्या आजोबा आपण म्हणतो पितामह, म्हणजे ब्रह्मदेव यांना पितामहसुद्धा म्हटलेलं आहे. ब्रह्मदेव आणि सरस्वती त्यापासून आलेले स्वयंभू मनु आहेत. आणि स्वयंभू मनु आणि त्यांचा पुन्हा विस्तार जो आहे त्यामध्ये भगवंताचे मानसपुत्र जे आहेत त्याचीसुद्धा आठवण या ठिकाणी करून दिली. पहिले मानसपुत्र असणारे सनकादिक ऋषी, सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार, आणि मग जे ऋषी आहेत त्यांची नावं दिलेली आहेत. भृगु, वसिष्ठ, मरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स, पुलह, कृतू आणि दक्ष. शतपद ब्राह्मण नावाचा जो दुसरा ग्रंथ आहे त्यामध्ये सुद्धा हीच यादी थोड्याफार फरकाने दिलेली आहे. त्यामध्ये म्हणतात, वसिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, जमदग्नी, गौतम, भरद्वाज आणि अत्री. तस्य दृग्यो भवत्पुत्रः सोमामृतमय किलः. म्हणजे त्या अत्रींच्या नेत्रापासून अमृतमय अशा चंद्राचा जन्म झाला. आता चंद्राची पौर्णिमा याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. कोजागरी पौर्णिमेचा दिवस आपण सगळे जाणतो. त्या दिवशी एका विशिष्ट प्रकारचं औषध काही रोग्यांना दिलं जातं त्या चंद्राच्या साक्षीने किंवा चंद्राच्या समोर ठेवून दुधासारखं. आणि आपणसुद्धा तेच दूध आपण त्या दिवशी प्राशन करतो, कारण ते अनेक प्रकारच्या औषधींनी युक्त असं असतं. या ब्रह्मदेवाने चंद्राला ब्राह्मण, वनस्पती आणि नक्षत्रांचा अधिपती बनवले आहे. ब्राह्मण, वनस्पती आणि नक्षत्रांचा अधिपती, त्यांचा राजा म्हणून चंद्राला बनवलं. आता चंद्र एवढ्याने त्याच्यामध्ये एक अहमभाव आला की आता मी तिन्ही लोकांवर विजय मिळवू शकतो, आणि म्हणून त्या चंद्राने राजसूय यज्ञ केला. सो यजत राजसूयेन विजित्य भुवनत्रयम. आणि तिन्ही लोकांवर, तिन्ही स्वर्ग, मृत्यू, पाताळ या सगळ्यांवर विजय प्राप्त केला. आणि त्यामुळे साहजिकच त्याच्या अंगी गर्व जो आहे तो निर्माण झाला. आणि त्याने बळजबरीने देवतांचे गुरु असणारे बृहस्पती जे आहेत त्यांची पत्नी तारा हिचे हरण केले. काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता बृहस्पतींनी मागणी केली की आपली पत्नी आहे ती परत देण्यासाठी त्याने मागणी केली, परंतु तो चंद्र इतका मस्तवाल झाला होता की त्याने त्याचं काहीच ऐकलं नाही.
आणि या कारणाने देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध झालं. आता एकीकडे बृहस्पती आहेत आणि दुसरीकडे चंद्र आहे. बृहस्पतींच्या द्वेषामुळे शुक्राचार्यांनी असुरांच्या बरोबर चंद्राची बाजू घेतली आणि महादेवांनी जे आशुतोष थोड्याने सुद्धा प्रसन्न होतात ते सर्व भूतगणांसह आपले विद्यागुरू अंगिरा त्यांचे पुत्र असणारे हे बृहस्पती ऋषी आहेत त्यांची बाजू घेतली. आता इंद्राने सर्व देवांसह आपले बृहस्पती यांची बाजू घेतली, पण तारेच्या निमित्ताने देव आणि असुर यांचा संग्राम झाला. सुरासुर विनाशोभूत समरस्तार कामय. मग त्यावेळेस अंगिरा ऋषीने ब्रह्मदेवांकडे गेले आणि ते युद्ध बंद करण्याची त्यांनी विनंती केली, प्रार्थना केली. ब्रह्मदेवानी मात्र चंद्राची निर्भत्सना केली आणि तारेला तिच्या पतीच्या स्वाधीन केले. चंद्रापासून तारेला घेऊन त्याने पुन्हा तिच्या पतीकडे म्हणजे बृहस्पतींकडे तारा दिली. आता या ठिकाणी काही भाग दिलेला आहे. ती तारा जी आहे ती गर्भवती होती. तेव्हा बृहस्पती तिला म्हणाले, त्यज त्यजाशु दुष्प्रज्ञे मत्क्षेत्रादाहितं परैहि नाहं त्वां भस्मसात् कुर्यां स्त्रियं शांतानिकः सती. माझ्या क्षेत्रातील म्हणजे पत्नीला म्हणतात ते, की दुसऱ्याचा गर्भ तुझ्या पोटामध्ये आहे म्हणून तुला मी जाळून टाकणार नाही एवढं मात्र नक्की, कारण तू स्त्री आहेस आणि दुसरे म्हणजे मला संतानप्राप्तीची इच्छा. या दोन गोष्टी आहेत. आता पतीचं म्हणणं ऐकून तारेलासुद्धा लाज वाटली. तिने तो जो गर्भ होता तो बाहेर काढून टाकला. आता त्या गर्भाला पाहिल्यावर दोघांनी म्हणजे बृहस्पती आणि चंद्र या दोघांनाही वाटू लागलं की हा गर्भ म्हणजे हा आपला पुत्र आहे आणि तो आपल्याला मिळावा असं म्हणून दोघांमध्ये भांडणं झालेलं आहे. आता तो जो गर्भ होता तो विचार करू लागला की आपली आई जी आहे ही जी तारा आहे ती स्पष्टपणे का बोलत नाही असं त्याला वाटत होतं आणि म्हणून मला तू लवकर सांग असं त्या गर्भाने म्हटलेलं आहे. ब्रह्मदेवाने त्या तारेला एकांतात बोलवून घेतलं आणि तिची समजूत घातली. तेव्हा तारा हळूच म्हणाली की तू चंद्राचाच पुत्र आहेस आणि ब्रह्मदेवाने त्या बालकाचे नाव बुध असं ठेवलं. आता हे सगळे तारका आहेत बुध आपण पाहतो नक्षत्रगणांमध्ये, कारण त्याची बुद्धी तीक्ष्ण होती म्हणून तो बुध कौशिक ऋषी ही श्री सीतारामचंद्रो देवता. बुध कौशिक ऋषी म्हणजे कौशिक ऋषी जे बुद्धिवान होते, तीक्ष्ण बुद्धीचे होते, त्यांना महादेवांच्याकडून जे प्राप्त झालं ते आपले रामरक्षा आहे. तसं हे बुध आणि चंद्राला म्हटलं. आता हा बुध आपला पुत्र असल्यामुळे चंद्राला आनंद झाला. आता पुढे या बुधापासून इलेला म्हणजे बुध आणि इला यांच्या पोटी जो पुत्र झाला त्याचं नाव आहे पुरुरवा. या पुरुरव्याचं दुसरं नाव ऐल. एके दिवशी इंद्राची सभा बसलेली असताना नारदांनी या पुरुरवाचे म्हणजे बुध इला यांचा पुत्र असणाऱ्या पुरुरवाचे कौतुक केलं. त्याचे गुण आहे, उदारता आहे, शील संपत्ती आहे, पराक्रम आहे, या सगळ्याचं वर्णन नारदांनी इंद्रांच्या समोर केलं. आता ते ऐकून आता इंद्र म्हटलं की त्याच्या दरबारात ह्या रंभा, मेनका, उर्वशी या सगळ्या अप्सरा त्या ठिकाणी असतात आणि नृत्याचं काम करतात आणि राजाचं मन हलकं करावं म्हणून त्या सगळा प्रयत्न करतात. त्या उर्वशीच्या मनामध्ये एक भाव उत्पन्न झाला की असा पुरुरवा आपल्याला पती म्हणून प्राप्त झाला पाहिजे. आता या उर्वशीला एक शाप होता, मित्रावरुण ऋषींचा शाप होता की तू मृत्यूलोकामध्ये तुला जावं लागेल काही काळापुरतं. त्याप्रमाणे ही उर्वशी या मृत्यूलोकामध्ये आली आणि पुरुरव्याच्या समोर प्रकट झाली. उर्वशीला पाहिल्यानंतर यांना म्हणजे पुरुरव्याला खरोखरच आनंद झाला आणि पुरुरवा म्हणाला, देवी तुझं स्वागत असो, मी तुझी काय सेवा करू. आणि मग ते म्हणतात की मग काही काळ तू माझ्याबरोबर राहा. त्याप्रमाणे ते दोघे त्या ठिकाणी एकत्र राहिले. आता तिने एक अट घातली. ती अट आहे की मी फक्त तूप खाईन, म्हणजे बाकीचं खाणं पिणं काही नाही, मी फक्त तूप खाईन. आणि एक अट आहे की ज्या क्षणी मी तुला निर्वस्त्र पाहील त्या क्षणी मी तुला सोडून देईल. म्हणजे ही एक अट टाकून दिली, कारण आता पुढे कथा तशी येते. आणि मग ती म्हणते की पुरुरवा जो आहे तो म्हणतो
की तुझं सौंदर्य असं आहे, त्यामुळे कोण मोहित होणार नाही, म्हणून तुझ्याबरोबर मला विहार करायचा. आता इकडे इंद्र जे आहेत, इंद्र म्हणतात की या ठिकाणी असणाऱ्या ज्या अप्सरा आहेत त्यामधली उर्वशी या ठिकाणी नाही, म्हणून इंद्राला सुद्धा आता स्वर्ग असा एकटा एकटा सुना सुना वाटायला लागतो. उर्वरी धरितं मह्यम स्थानम नातिशोभते न अतिशोभते. उर्वशी रहित स्थानम. उर्वशी नसलेले ठिकाण काही शोभून दिसत नाही, असं इंद्राच्या मनात आल्यावर इंद्र जे आहेत ते आपल्या गंधर्वांना तिकडे पाठवतात. आणि उर्वशीने ज्या 2 मेंढ्यांना राजाजवळ अनामत म्हणून ठेवलं, ते 2 मेंढे ही उर्वशी येतानाच घेऊन आली होती. आणि त्या मेंढ्याचं तुम्ही रक्षण करा, आणि तुम्ही जर रक्षण करू शकले नाही तर मी पुन्हा स्वर्गामध्ये इंद्राकडे जाईल, असं तिने सांगितलं. त्यामुळे ते दोन्ही मेंढे हे आपल्या पुत्राप्रमाणे ती त्यांना पाळत होती. आता गंधर्वांनी त्या ठिकाणी आले आणि गंधर्व मी त्या दोन्ही मेंढे घेऊन पळून गेले. आणि ते जात असताना त्यांचं ओरडणं या उर्वशीने ऐकलं. आता भित्रा पुरुरवा असं तिने म्हटलेलं आहे. कारण एखाद्या घरामध्ये सगळं कुटुंब जेव्हा घरामध्ये असतं आणि अचानक काहीतरी चोरीचा क्षण येतो, कोणीतरी आतमध्ये घुसतं, तेव्हा प्रथम कर्तव्य पतीचं आहे. पती म्हणजे जो रक्षण करतो तो पती. आणि त्या पतीचं रक्षण करण्याचा धर्म सोडून हा जर पती झोपून राहिला तर हे योग्य नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी झालं. आणि मग या उर्वशीने आपल्या पतीलासुद्धा बोलायला कमी केलं नाही. आणि ते ऐकून हा स्वतः की आपलं शस्त्र घेऊन त्यांच्या मागे धावत गेला. आणि धावत गेल्याबरोबर त्या दोन्ही गंधर्वांनी पाहिलं की आता हा शस्त्र घेऊन आपल्या मागे लागलेला आहे, म्हणून त्या दोन्ही मेंढ्यांना त्यांनी तिथेच टाकलं आणि ते पळून गेले. आणि आता तो शस्त्र घेऊन जेव्हा परत येत होता त्यावेळेस जी वीज चमकली तिच्या उजेडामध्ये हिने त्याला पाहिलं आणि तो वस्त्रहीन अवस्थेमध्ये होता. हे पाहिल्याबरोबर तिला जो पण होता लग्नाच्या वेळेसचा तो पण आठवला आणि त्याबरोबर ती स्वर्गामध्ये निघून गेली, अशी एक कथा आहे. आता उर्वशी निघून गेल्यामुळे पुरुरवा खिन्न झाला. आता ही कथा जी आहे ही अगदी थोडक्यामध्ये श्रीमद भागवतामध्ये आहे. जे मोठमोठे भागवत सप्ताह होत असतात ते कधीही या कथेचा फार काही विस्तार करत नाही आणि ते योग्यसुद्धा आहे. कारण स्त्रियादिकांचे अवयव असो, त्यांचं सौंदर्य असो, याचं वर्णन आध्यात्मिक क्षेत्रामध्ये करू नये असं आपल्याला समर्थसुद्धा सांगतात. समर्थांच्या काही ओव्या ज्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. ते सांगतात, शृंगारिक नवरसिक यामध्ये सांडावे एक, स्त्रियादिकांचे कौतुक वर्णू नये की. कीर्तनकारांनी कीर्तन करत असताना शृंगारिक आणि नवरसिक असं जे आहे त्याचं कधी वर्णन करू नये, स्त्रियादिकांचे कौतुकाचे वर्णन करू नये. कारण काय, लावण्य स्त्रियांचे वर्णिता विकारबाधिजे तत्वता. श्री ग्रंथराज दासबोध असा एक ग्रंथ आहे की ज्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे, प्रत्येक गोष्टीला आधार आहे, प्रत्येक गोष्ट का करू नये हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि एखादी गोष्ट केलीच पाहिजे आणि ती का केली पाहिजे हे सुद्धा अगदी आधारासह त्याने सांगितलेलं आहे. आणि म्हणून म्हणून ते त्यजावे जे बाधक साधका स्वभावे. आणि हे स्त्रियादिकांचे कौतुक का वर्णन करू नये की धारिष्ठापासून श्रोता चढे तात्काळ. त्याच्या ठिकाणचं असणारं धारिष्ठ जे आहे ते चढतं, म्हणजे त्याचं धारिष्ठसुद्धा निघून जातं. आणि म्हणून स्त्री वर्णिता सुखावला, लावण्याचे भरी भरला, तो स्वये जाणावा चेवला ईश्वरापासून. आणि याच कामामध्ये, याच विचारांमध्ये जर माणूस दंग राहिला तर भगवंताचं स्मरणसुद्धा त्याच्याकडून होणार नाही. म्हणून हरिकथा लक्षण नाम समासामध्ये समर्थ आपल्याला दशक 14 समास 5मध्ये अशा सूचना आणि त्या ठिकाणचा असणारा धोका जो आहे तो आपल्या लक्षात आणून देतात. आता ही उर्वशी तर तिथून निघून गेलेली आहे. पुरुरवा आपल्या महालामध्ये आहे. स ताम वीक्षय कुरुक्षेत्रे सरस्वत्यामच तत्सखीही. पुढे असा प्रसंग झाला की एके दिवशी कुरुक्षेत्रामध्ये सरस्वती नदीच्या तीरावर पुरुरव्याने त्या उर्वशीला आणि तिच्या 5 मैत्रिणींना एकत्रपणे पाहिलं. आता उर्वशी दिसल्याबरोबर हा पुन्हा मोहित झाला. अहो जाये तिष्ठ तिष्ठ घोरे न त्यक्तुम अर्हसी.
की थांब थांब, तू जाऊ नकोस, निष्ठुरपणा दाखवू नकोस, निदान आज तरी माझ्याबरोबर तू राहा, असं त्याने आग्रह केला. आता उर्वशी ती म्हणत आहेस की स्त्रिया ज्या आहेत त्यांच्यावरच भरोसा ठेवल्यामुळे हा मूर्खपणा तुमच्याकडून झालेला आहे. ज्यांच्या हृदयामध्ये सौजन्य बिलकुल नसते आणि भोळ्या भामट्यांनासुद्धा खोटा विश्वास दाखवून या स्त्रिया फसवत असतात, म्हणून ती त्या पुरुषाला कुलट आणि स्वैर असं म्हणतात, असे श्लोक या ठिकाणी दिलेला आहे. आता उर्वशी पुरुरव्याला म्हणते की प्रत्येक एक मात्र मी करू शकेल, प्रत्येक 1 वर्षानंतर मात्र 1 दिवस मी तुझ्याकडे येऊन राहील. त्यावेळेस तुला अनेक मुलंसुद्धा होतील. आणि आता उर्वशी गर्भवती आहे हे जाणून राजधानीकडे राजा पुरुरवा परत आला. 1 वर्षानंतर पुन्हा तिकडे गेला आणि उर्वशी ही एका वीरपुत्राची माता झाली. आता उर्वशीबरोबर राहिल्यामुळे याला खरोखरीचा आनंद झाला, पण तो एका दिवसाचा, एका रात्रीचाच होता. म्हणून आता हा पुरुरवा गंधर्वांची स्तुती करू लागला आणि पुरुरव्याच्या स्तुतीने गंधर्व जे आहे ते प्रसन्न झाले आणि त्याने एक अग्निकुंड त्याला दिलं पुरुरव्याला. आता प्रसन्न होऊन जे अग्निकुंड मिळालं ते अग्निकुंड घेऊन आता त्या अग्निकुंडालाच उर्वशी समजून हा ते अग्निकुंड घेऊन सगळीकडे वनामध्ये फिरू लागला. आणि पाहता पाहता एक क्षणी तो सावध झाला आणि ह्या उर्वशीमुळे माझी अशी दशा झाली असं म्हणून त्याने ते अग्निकुंड जे होतं, ते पात्र जे होतं ते मात्र वनातच टाकून दिलं आणि आपल्या महालामध्ये परत आला. स्थालिन्यस्य वने गत्वा ग्रहाणा अध्यतो निशी त्रेतायाम संप्रवृत्तायाम मनसी त्रय्य वर्तत. रात्रीच्या वेळेस उर्वशीचे ध्यान करीत होता आणि अशाच वेळेमध्ये त्रेतायुग सुरू झाले. सत्ययुग संपलं आणि त्रेतायुग सुरू झालं. आता त्रेतायाम प्रवृत्तायाम मनसी त्रय्य वर्तत. जेव्हा त्रेतायुग सुरू झालं तेव्हा त्याच्या हृदयामध्ये 3 वेद प्रकट झाले असं या ठिकाणी दिलेलं आहे. आता त्यांनी जे अग्निपात्र ज्या ठिकाणी टाकलं होतं त्याचा शोध घेतला. स्थालिस्थानम गतो श्वत्थम शमीगर्भम विलक्ष सहा. त्याला दिसलं की आपण ज्या ठिकाणी हे टाकलेलं होतं त्या ठिकाणी एक शमी वृक्ष निर्माण झालेला आहे आणि त्या शमी वृक्षाच्या ठिकाणाहून एक पिंपळाचा सुद्धा वृक्ष उगवलेला आहे. म्हणजे एक शमी वृक्ष ज्याचं सोन्याचे पानं आपण दसऱ्याला वापरतो, पूजेमध्ये वापरतो त्या दिवशी, आणि दुसरा पिंपळाचा वृक्ष, अश्वत्थ सर्व वृक्षाराम असं वर्णन भगवंताने केलेलं आहे. आता या दोन्ही ज्या आहेत त्याचा उपयोग करून त्यांनी अग्नी निर्माण केला. आमच्या लहानपणी खेड्यापाड्यामध्ये आम्ही पाहत होतो की जी म्हातारी माणसं आहेत ती बिडी पिण्यासाठी म्हणून हातामध्ये गारगोटी घेऊन फिरायचे. त्यांच्या खिशातच गारगोटी असायची. 2 तुकडे गारगोटीचे असायचे आणि थोडासा कापसाचा कापूस असायचा त्यांच्यावर. आणि मग ती गारगोटी आणि त्याच्यावर एक कापूस, एका बोटाने तो कापूस त्या गारगोटीवर ठेवायचा आणि दुसऱ्या वस्तूने मग ते असं फिरवायचं. त्या दगड जो आहे तो त्याला लावायचं जोरदारात. आणि पाहता पाहता, कारण आम्हाला ते कुतूहल होतं त्यामुळे आम्ही लक्ष देऊन त्या गोष्टी पाहत होत्या, आम्हाला ते दिसलं की तो कापूस लगेच पेट घेत होता. म्हणजे त्यातून त्या घर्षणाने अग्नी निर्माण होत होता. त्याप्रमाणे या पुरुरव्याने जसं अरणी आपण पाहतो, अरणी आणि मंथन म्हणजे एक हातामध्ये पकडलेलं आहे लाकूड आणि दुसरं लाकूड त्याच्यावर घातल्यानंतर घर्षणाने वीज जशी निर्माण होते. आजही अनेक ठिकाणी यज्ञाच्या सुरुवातीला अग्निदेव प्रगट केला जातो. काड्याच्या पेटी किंवा तो रॉकेल म्हणा काय असेल ते आता ते वापरत नाहीत यज्ञाच्या ठिकाणी, पण अग्नी प्रगट करतात आणि तो प्रगट झालेल्या अग्नीमधून ते यज्ञकुंड आता प्रज्वलित केलं जातं. आणि म्हणून हा जो अग्नी निर्माण झाला त्या अग्नीचं नाव मंथनामुळे जो निर्माण झाला त्याचं नाव जातवेद. जातवेद नावाचा अग्नी निर्माण झाला. आता आपल्या ऋग्वेद संहितेमध्ये पहिल्या मंडलामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 7-8 श्लोक दिलेले आहेत. ते श्लोक पण मी आज आपल्या या समर्थांच्या सेवेत यामध्ये दिले आहेत. त्यामध्ये अग्निसूक्त असतं. अग्निसूक्ताची सुरुवात अशा प्रकारे आहे. ऋषी मधुच्छंदा वैश्वामित्र देवता अग्निच्छंद गायत्री असं म्हणून
त्याचे ऋषी मधु छंद आणि विश्वामित्र देवता आहे आणि गायत्री छंद आहे. त्यामध्ये ओम अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्युजम होतारम रत्नधामक्तम. अग्निमिळे पुरोहितम. आता हे पहिले शब्द वाचल्याबरोबर पुन्हा आपलं लक्ष, कारण आत्ताच आपण देऊच्या तुकाराम महाराजांचं नाव घेतलं आणि आळंदीच्या माऊलींचं नाव घेतलं. आता आपण त्या काळामध्ये जाऊ ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींनी पैठणमध्ये असताना रेड्यामुखे वेद वदविलेले आहेत. आता जर आपण तो सिनेमा पुन्हा पाहता आला तर पहा आणि लक्षपूर्वक पहा. त्यामध्ये त्या रेड्याच्या मुखातून जे शब्द प्रथम निघाले ते हेच आहेत. या अग्निसूक्तातले ओम अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्युजम होतारम रत्नधातमम. अग्निमिळे पुरोहितम हे पहिले शब्द त्यातून बाहेर पडले. म्हणजे अग्निदेवतेची ही स्तुतीच आहे की यज्ञरूप यज्ञस्वरूप असणारा हा अग्नी, ज्यापासून पुढे सगळं पारमार्थिक कर्म, हे कर्म पुढे चालत आलेलं आहे. आणि ते कर्म करणारा पुरोहित, म्हणजे पुरोहित याचा अर्थ की हे जे आपलं वेदांनी उपनिषदांनी सांगितलेलं जे आहे ते कर्म पुढे नेणं, पुढच्या पिढीपर्यंत नेणं हे काम करणारे जे पुरोहित आहेत. आणि त्यामध्ये यज्ञामध्ये जसं आपल्याला माहिती आहे ऋत्विज असतात, देवता आहेत, त्याचे याचक आहे, होता असतो. त्याप्रमाणे या ठिकाणी होता कोण आहे तर ते यज्ञाचं आवाहन करणारा, यज्ञामध्ये ज्या देवतांना बोलवायचं असेल त्या देवतांना सन्मानपूर्वक आवाहन करणारा हा होता असतो. याचक जो आहे तो यज्ञाचा लाभ घेणारा असतो. तो याचक काहीतरी याचना करण्यासाठी त्या ठिकाणी येतो. त्यामुळे यज्ञाचा लाभ कोणासाठी आहे, यज्ञ कोणासाठी करतं तर त्याचं ते याचक झाले. आणि जे देवता असतात त्या देवता काय करतात की यज्ञाला अनुदान देणारं, म्हणजे यज्ञाला सर्व प्रकारे सहाय्य करणारे. आणि ऋत्विज जे म्हणतात ते म्हणजे ते यज्ञ संपन्न करणारे अधिकारी जे आहेत ते ऋत्विज आहेत. अशा प्रकारे या मंथनामुळे हा जातवेद अग्नी प्रकट झाला. म्हणजे आजचा हा जो अध्याय आहे 14वा अध्याय 9व्या स्कंदामधील 14वा अध्याय, याचं महत्त्व पुरुरवा आणि ही उर्वशी यांच्यापासून निर्माण झालेला हा जो अग्नी आहे जातवेद, पहिला अग्नी त्यावेळेस प्रगट झाला. राजा पुरुरव्यांनी या अग्निदेवतेची 3 वेदांनी संस्कार केला आणि तो अग्नी मग आता 3 भागामध्ये विभागल्या गेला. म्हणजे मुख्य जो अग्नी आहे त्याचं नाव आहे जातवेदा आणि 3 भाग जे आहेत त्यांचं नाव आहे आहवनीय, गार्हपत्य आणि दक्षिणाग्नी. पूजेमध्ये सुद्धा आपल्या घरी जेव्हा गुरुजी येतात तेव्हा जेव्हा अग्निस्थापना करतो, दिवा आपण लावतो, त्यावेळेस श्लोकामध्ये या सगळ्यांचा उच्चार त्या ठिकाणी होत असतो. तस्य निर्मंथनात जातो जातवेदा विभावसुः त्रय्यास विद्यया राज्ञा पुत्रत्वे कल्पित स्त्रीव्रत. म्हणून पुत्ररूपाने या तिघांचाही स्वीकार केला कोणी, त्या पुरुरव्याने. आणि नंतर उर्वशी लोकाची प्राप्ती व्हावी ह्या इच्छेने या 3 प्रकारच्या अग्नीच्याद्वारे त्या पुरुरवा राजाने सर्व देवस्वरूप, इंद्रियातीत आणि यज्ञाचे पती असणाऱ्या भगवंताची आराधना केली आणि यज्ञ संपन्न केला. तेना अयजत यज्ञेशम भगवंतम अधोक्षजम उर्वशी लोकम अन्विच्छन सर्वदेवमयम हरिम. आता त्रेतायुगामध्ये, त्रेतायुगाच्या पूर्वीचं असणारं सत्ययुग आहे. सत्ययुगाचं स्वरूप सांगितलं आहे. सत्ययुगामध्ये भगवंत हा ओंकार याच एका ठिकाणी स्थिर होता. म्हणजे ओंकार हाच वेद होता. 4 वेद जे आहेत ते ओंकाराच्या स्वरूपानेच होते. तुकाराम महाराजांची पालखी आज निघत आहे, त्यामुळे तुकाराम महाराजांचा अभंग या 4 अग्नीसाठी आपण या ठिकाणी आज श्रवण करूया. तुकाराम महाराज म्हणतात, ओंकार प्रधान रूप गणेशाचे 3 देवांचे जन्म, 3 वेदांचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणिले. अ उ म अनुस्वार आणि त्यावरचा चंद्रबिंब आणि त्यावरचा अनुस्वार, हे सगळे घटक मिळून ओम होतो. आणि हा ओंकार हाच वेद स्वरूप होता. अकार तो ब्रह्मा, त्यामधला अ जो आहे तो ब्रह्मदेव आहे. उकार तो विष्णू
आणि मकार महेश जाणिएगा, तुकाराम महाराज वर्णन करतात. ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न, तो हा गजानन माया बाप. म्हणजे गणेशाचं रूप जे आहे ते सांगतात की गणेश ही जी देवता आहे ओंकार स्वरूप आहे आणि त्या ओंकाराच्या ठिकाणी हे तिन्ही देवता आहेत. त्वं विष्णू त्वं रुद्रस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमा त्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरम्. आपण जे गणपती अथर्व शीर्षामध्ये म्हणतो की तूच ते सगळ्यांचं स्वरूप आहेस. म्हणून एक एव पुरा वेदः प्रणवः सर्ववाङ्मयः देवो नारायणो नान्य एकोऽग्निर्वर्ण एव च. त्रेतायुगापूर्वी सत्ययुगामध्ये ओंकार हाच वेद होता आणि सर्व वेदशास्त्रे त्याच्यामध्येच अंतर्भूत होती. सर्व वेदशास्त्रे अप्रकट रूपाने त्याच्याच ठिकाणी होती. फक्त नारायण हाच एक देव होता, आणखी कोणी नव्हतं. आणि अग्निसुद्धा एकच होता आणि वर्णसुद्धा एकच होता. म्हणून सत्ययुगाचा वर्ण जो आहे तो श्वेतवर्ण आहे, हंसवर्ण आहे. आणि अग्निसुद्धा एकच होता, तो अग्नी म्हणजे जातवेदा. मग पुढे त्याचे 3 झाले, आवनीय, गार्हपत्य आणि दक्षिणाग्नी. ऐसे तिन्ही देव जेथोने उत्पन्न, तो हा गजानन माया बाप. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी. वेदांची वाणी अशी आहे. आणि त्याबद्दल जर तुम्हाला काही अधिक आधार पाहायचा असेल तर पहावे पुराणे व्यासांची. वेदव्यासाने रचलेल्या पुराणांचा अभ्यास करा आणि पहावी पुराणे व्यासांची. आणि त्यामधलं तुम्हाला मी जे म्हणतो आहे ते सगळं लक्षात येईल तुम्हाला. परीक्षित राजा शुकदेव म्हणतात परीक्षित राजाला, त्रेतायुगाच्या सुरुवातीपासूनच पुरुरव्यापासून हे तिन्ही वेद आणि 3 अग्नी यांचा आविर्भाव झाला. म्हणजे ते तिन्ही निर्माण झाले. आता त्या पुरुरव्याने अग्नीचा म्हणजे जातवेद आणि मग त्याचे 3 भाग आह्वनीय, गार्हपत्य आणि दक्षिणाग्नी यांचा आपल्या पुत्ररूपाने स्वीकार केला. आणि एक इच्छा जी होती की गंधर्व लोकाची आपल्याला प्राप्ती व्हावी आणि पुरुरवाने गंधर्व लोकाची प्राप्ती करून घेतली. पुरुरवस एवासीत त्रेतामुखे नृपः अग्निना प्रजया राजा लोकम गांधर्व मेघिवान. म्हणून गंधर्व लोकाची प्राप्ती ही पुरुरव्याने करून घेतली. या सगळ्या आख्यानाला ऐलोप्याख्यान असं नाव दिलेलं आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां नवमस्कंदे ऐलोप्याख्याने 14. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता उद्याचा भाग जो आहे तो सुद्धा एकदम महत्त्वाचा आहे. आता आजचा अध्याय तरी छोटासा म्हटलं तरी पण 50 श्लोक आहेत, 49 श्लोक आहेत. यामध्ये प्रमुख याचं काय आहे की हा अग्नी जो आहे तो कसा निर्माण झाला. पुरुरवा आणि ही उर्वशी यांच्यापासून निर्माण झालेला हा अग्नी, ज्याला पहिलं नाव होतं जातवेदा आणि जो या ओंकार स्वरूपाने त्या सत्ययुगामध्ये होता, तोच पुढे त्रेतायुगामध्ये तिन्ही या वेदशास्त्रांच्या रूपाने प्रगट झाला. आणि वेदो नारायणो हरिही. अग्नी एकच होता, वर्णसुद्धा त्या सत्ययुगामध्ये एकच होता, तो म्हणजे हंसवर्ण. हंस म्हणजे पांढरा वर्ण. आणि मग त्या पुरुरव्याने कशी ती प्राप्ती करून घेतली आपल्या गंधर्व लोकांची, कारण त्याचं प्रेम त्या उर्वशीवरच होतं आणि म्हणून गंधर्व लोकांची प्राप्ती आपल्याला व्हावी ही त्याची इच्छा होती. त्याप्रमाणे त्याने ती प्राप्ती करून घेतली. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां नवमस्कंदे ऐलोप्याख्याने 14. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता उद्याचा जो अध्याय आहे 15वा अध्याय, तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. ऋचिक ऋषी, जमदग्नी आणि परशुराम यांचे चरित्र. रेणुकामाता माहूर हे जे आहे त्यांचं चरित्र आपल्याला उद्याच्या अध्यायामध्ये पाहायचं आहे. तो अध्याय लहान आहे, 41 श्लोक आहेत. विष्णू पुराणामध्ये याचं वर्णन खूप छान प्रकारे केलेलं आहे. यूट्यूबवर आपण जर विष्णू पुराण जर सर्च केलं तर त्यामध्ये अनेक सिरियल आहेत त्याच्याबद्दल त्या विष्णू पुराणामध्ये. आणि हे पूर्ण आख्यान खूप सुंदर प्रकारे त्यामध्ये दिलेलं आहे. आजकालच्या या मोबाईलमुळे आणि यूट्यूबमुळे आपण जो शब्द टाकू तो त्याच्या संबंधी असणारे जेवढे यूट्यूबचे प्रेझेंटेशन असतील ते सगळे आपल्याला उपलब्ध होतात. आणि तो भाग आपल्याला जसा पाहिजे, जो पाहिजे, ज्या विषयावर पाहिजे
तो आपल्याला स्वतंत्रपणे त्यामध्ये पाहता येतो. म्हणजे पुराणांचं वाचन खरं म्हणजे मुळातच सगळं वाचन व्हायला पाहिजे, पण तेवढा वेळ नसतो. म्हणून हे थोडक्यामध्ये आपल्याला सारांश रूपाने त्याचा अर्थ त्या यूट्यूबमध्ये दिलेला असतो. अर्थात यूट्यूबमधल्या प्रत्येकच गोष्टी काही खऱ्या असतात, काही घडंत असतात, काही स्वतः तयार केलेल्या असतात, ही गोष्ट वेगळी. पण चांगल्या चांगल्या लोकांचे जर आपण प्रवचनं पाहिले तर या गोष्टीचा चांगला उलगडा आपल्याला सहजपणे होतो. याबरोबर हा अध्याय इथे संपतो. 2 मिनिटात आपण आरती करूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणु मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधीतून पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम.